नमस्कार. मोहिनीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत प्रोटीन पॅक रेसिपी हिरव्या मुगाचे पॅनकेक. याचं पोषण मूल्य वाढवण्यासाठी काही भाज्या आपण घालणार आहोत आणि आयर्न रिच पालक वापरणार आहोत. मुगाचे पॅनकेक ही एक हेल्दी ब्रेकफास्ट आणि वाढत्या वयातील मुलांच्या वाढीसाठी उपयुक्त अशी रेसिपी आहे. तर आपण आधी साहित्य बघूयात. साधारण 200 ग्रॅम मोड आलेले मूग, 1 वाटी बारीक चिरलेला पालक, 1 वाटी जाडसर किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी डाळीचं पीठ आणि हे तिखट, मीठ, जिरे पावडर, धने पावडर आणि आली मिरचीची पेस्ट. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मूग आहेत ते मिक्सरमधनं पल्स मोडवर जाडसर वाटून घेऊया. आता ह्याच्यात आपण एक एक जिन्नस घालूयात. पहिल्यांदा घालूयात बारीक चिरलेला पालक. एक एक घालून आपण थोडंसं मिक्स करूयात. आता घालूयात जाड किसलेलं गाजर आणि हा बारीक चिरलेला कांदा. थोडं एकदा हलवून घेऊयात आणि मग ह्याच्यात नंतर मसाले घालूयात. आता आपण पहिल्यांदा ह्याच्यात घालूयात आलं मिरचीची पेस्ट. हे नंतर आहे धने पावडर, जिऱ्याची पावडर, तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. मुलांसाठी जास्ती लागत नसेल तर थोडंसं बेतातच घाला. आणि मीठ. आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात. आता आपण हे मिक्स करता करताच ह्याच्यात थोडंसं डाळीचं पीठ घालणार आहोत. डाळीचं पीठ थोडंच घालायचं आहे, फक्त बाइंडिंग पुरतं. आधी आपण एवढंच घालूयात. आता थोडंसं पाणी घालूयात. आता हे आपलं मिक्स झालेलं आहे सगळं. आपण एकीकडे आता तवा तापत ठेवूयात. माझ्याकडे आता हा छोटा छोटा पॅनकेक व्हायचा तवा आहे म्हणून मी हा ठेवलाय. पण तुम्ही नेहमीच्या नॉनस्टिकवर छोटे छोटे पण पॅनकेक करू शकता. तर आता 1-2 मिनिटं थांबूयात, तवा तापू देत. आपण तवर त्याच्यावर थोडंसं तेल घालूयात. 1 मिनिट तवा थोडा तापतोय. नंतर एकदा तवा तापला की आपल्याला तो मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आता हे घालून घेऊयात. जास्ती जाड नाही आणि फार पातळ पण नाही, असं घालायचं आहे. तर हे आपलं घालून झालंय. आपण थोडं वरनं तेल घालूयात. आणि ह्याच्यावर झाकण ठेवूयात. 1-2 मिनिटं लागतील. ही रेसिपी एकदम पौष्टिक आहे. याच्यात मोडाचे मूग आहेत, हे पचायला हलकं आहे, फायबरयुक्त आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात आयर्न रिच पालक घातलेला आहे, गाजर घातलेला आहे. त्यामुळे भाज्या भरपूर आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीने सुद्धा दुसऱ्या भाज्या घालू शकता. स्वीटकॉर्न म्हणा, सिमला मिरची, हेही तुम्ही घालू शकता. आणि आपण हे छोटं छोटं घातल्यामुळे लहान मुलांच्या एकदम डब्यात देऊ शकतो आणि ते सहजगत्या ते हातात धरून खाऊ शकतात. आता आपली 5 मिनिटं झाली आहेत.
बारीक फ्लेमवर. तर आपण आता हे काढून बघूयात, एका बाजूनी झालं असेल. थोडं तेल घालूयात. आणि परत एकदा 2 मिनिटं झाकण ठेवूयात. आता आपले हे दुसऱ्या बाजूनी पण तयार झालेले आहे. तर आपण आता काढूयात आणि बघूयात. वा, छान वाफ आलेली आहे. आपल्या आता हे दुसऱ्या बाजूनी पण तयार आहेत. पण आता गॅस बंद करूयात आणि हे आता डब्यात द्यायला तयार आहेत. आपण आता हे डब्यात घालूयात. हे आपण सॉस बरोबर, चटणी बरोबर किंवा नुसते सुद्धा खाऊ शकतो. कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी सांगा, करून बघा. तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन जुन्या रेसिपी घेऊन मी येतच राहील. धन्यवाद.